जगातील शांततेसाठी सर्वोच्च मानला जाणारा असा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. या नोबेल पुरस्कार पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला आहे. परंतु यामध्ये मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची मात्र घोर निराशा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या अनेक महिन्यापासून शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी अगदीच प्रयत्नशील होते. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची इच्छाही देखील सातत्याने त्यांनी व्यक्त केली होती. पण यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मात्र हा मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आलाय. आपण जगातील अनेक युद्ध शांततेच्या मार्गाने थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. त्यात भारत पाकिस्तानमधला संघर्ष हा तर माझ्यामुळेच थांबल्याचा क्रेडिटही त्यांनी घेतलंय. त्यासह देशभरात आठ आठ युद्ध शांततेच्या मार्गाने मी सोडवलीत असा दावा देखील ट्रम्प यांनी केलाय. त्यामुळे आपल्यालाच या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छा देखील ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. पण झालं भलतंच, हा पुरस्कार मात्र मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला आहे. आणि शांततेच्या नोबेल पुरस्कारामधून ट्रम्प यांना मात्र हुलकावणी मिळाली आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी अनेक देशांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. परंतु मारिया मचाडो यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. हा पण ट्रम्प यांना का डावलण्यात आलं हे मात्र आता उत्सुकतेचं राहिलं आहे. कारण मारिया मचाडो यांचं नाव देखील चर्चेत होतं. परंतु हा पुरस्कार ट्रम्प यांना मिळेल असं देखील वाटलं होतं. परंतु यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची मात्र घोर निराशा झाली आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा.